नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आत्ताचा जो विषय समोर आलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य करतात आणि त्या महानाट्याचे नाशिकचे प्रयोग सगळे रद्द झाले. लोकांनी त्याच्यावरती एका पद्धतीने बहिष्कार टाकला. म्हणून त्यांनी आता सगळ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं धोक्यात आलेलं आहे असा एक विनाकारण गलबला आरडाओरडा सुरू केलेला आहे. आता विषय लक्षात घ्या तुम्ही. शिवपुत्र संभाजी ह्या महानाट्यावरती सगळ्यांचंच प्रेम आहे, पण ते अमोल कोल्हे सारख्यांनी संभाजीची भूमिका करावी आक्षेप इथे आहे. आणि हे कशामुळे झालं तर ज्या पद्धतीने संसदेमध्ये वक्फ बिलाच्या विरोधामध्ये या लोकांनी मतदान केलं, ह्याचा सर्वसामान्य जे सगळे ह्याचे प्रेक्षक आहेत, आपण नाशिकचंच फक्त उदाहरण घेऊयात, नाशिकमध्ये बहिष्कार घातला, त्यांना असं वाटलं की ही चूक आहे. आमच्या संभाजी राजांना ज्यांनी हाल केले त्या औरंग्याची बाजू तुम्ही घेता एका पद्धतीने. पहलगामच्या हल्ल्यावरती शरद पवार जशी नरोवा कुंजरवा अशी विचित्र भूमिका घेतात आणि तुम्ही सगळे त्याला पाठिंबा देतात. आमचा निषेध आहे, आम्ही तुम्हाला संभाजीच्या रूपात पाहू इच्छित नाही. आता एक फरक लक्षात घ्या. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये बोंबलतायत. प्रत्यक्षामध्ये त्या संयोजकांनी लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही, तिकीट विक्री झालेली नाही, लोकांचा रोष येईल म्हणून त्यानं स्वतःचं प्रस्ताव मागे घेतला. अमोल कोल्हे यांना स्वतंत्रपणे हे महानाट्य सादर करण्यामध्ये कुठलीही अडथळा नाही, कोणीही बंधन घातलेलं नाही, त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एवढी हौस असेल तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या महानाट्याचे स्वतःच्या जोरावरती काय म्हणता येईल त्याला प्रयोग लावावेत. त्याला लोक जर आले नाही तर ते जबाबदार आहेत. त्यांनी लोक आणावेत. त्यांच्या आमदार, खासदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, त्यांचे कारखाने, त्यांच्या शिक्षण संस्था याच्यामधून ते कंपल्सरी करावं. काय करायचं ते करावं, त्याच्यावरती कोणाचाही आक्षेप नाही. ज्या संयोजकांनी हा प्रयोग नाशिकला जे प्रयोग त्याचे लावलेले होते त्या संयोजकावरती तिथल्या लोकांनी असा दबाव आणला की आम्ही हे पाहणार नाहीत. त्यांनी तिकीट विक्रीवरती अतिशय शून्य प्रतिसाद मिळाला, काय जे काही अल्प प्रतिसाद मिळाला त्याच्यातून घाबरून त्या दबावाखाली आणि बाकीच्या सगळ्या पोटी तो संयोजक मागे हटला. आता दोन मधला फरक लक्षात घ्या. याच्या नावानं आता आरडाओरडा करणारे अमोल कोल्हे आणि जितेंद्र आव्हाड हे तेच जितेंद्र आव्हाड आहेत. मी नथुराम गोडसे बोलतोय. ह्या शरद पोंक्षेच्या नाटकावरती बंदी आणून पाडणारे, ते प्रयोग बंद पाडणारे. दोन मधला फरक लक्षात घ्या. नथुराम गोडसेची कोणाला बाजू घ्यायची ना औरंगजेबाची कोणाला बाजू घ्यायची हा पण वेगळा विषय आहे. त्यांनी प्रयोग लावल्याच्या नंतर तो प्रयोग बंद पाडत होते तिकडं, इकडं या ठिकाणी तो प्रयोग करू नका म्हणून त्या संयोजकांना प्रेक्षकांनी सांगितलं. संयोजक मागे हटला, पण अमोल कोल्हेंना प्रयोग लावण्यासाठी कोणीही बंदी घातलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेव्हा तुम्ही प्रयोग बंद पाडत होते ना, आता मात्र लोकांनी बंद पाडलेल्या तुमच्या प्रयोगाच्या बाबतीत तुम्ही रडायला लागले. मूळ मुद्दा कुठे आला? उद्या ह्यांना भीती काय आहे की आज या संयोजकांनी माघार घेतल्यामुळे प्रयोग बंद पडले म्हणून ह्यांना दुःख आहे तर कबूल आहे. उद्या ह्यांनी स्वतः प्रयोग लावला आणि त्याला लोकांनी प्रतिसाद नाही दिला तर काय करा? ह्यांचं दुखणं हे आहे. छत्रपती शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या संदर्भात लोकांना अतिव प्रेम आहे, त्याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाही. छावासारख्या चित्रपटांनी 700-800 कोटीचा बॉक्स ऑफिसवरती धंदा करून सिद्ध करून दाखवलेलं आहे की आम्ही प्रत्यक्ष ही आमच्या मनातली भावना कशी आहे ते. स्वतः याच अमोल कोल्हेंनी असं कबूल केलेलं होतं की ते जेव्हा हे सिरियल म्हणून प्रत्यक्ष दाखवलं गेलं होतं चॅनल्सवरून, तेव्हा संभाजी महाराजांचा अतिशय छळछळ करून केलेला जो शेवट आहे तो दाखवू नका असा दबाव निर्मात्यांवरती होता. त्याच्याप्रमाणे हा शेवट गुळमुळीत करण्यात आला. छावा चित्रपटातला सगळ्यात मोठा पॉइंट कुठला आहे तर तो ज्या पद्धतीनं हाल झाले संभाजी महाराजांचे, त्यांची हत्या करण्यात आली, हा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. आणि त्याच्यावरती कळस म्हणजे पहलगामचा हल्ला. प्रत्यक्ष धर्म विचारून तुमचे कपडे काढून तुम्हाला जशी हत्या केल्या गेली
कलमा पडतो की नाही, तुझी सुनता झाली की नाही, म्हणजे तू मुसलमान आहे की नाही तपासून, हा जो अतिशय हीन पातळीवरती क्रूर कर्मा पद्धतीने ही जी हत्या झाली याच्यावरची तीव्र लाट सर्वसामान्य लोकांमध्ये पसरलेली आहे. आम्ही हे वारंवार सांगतो आहोत की जेव्हा आम्ही त्या पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर, आधी जेव्हा काश्मीरचं पर्यटन कसं चांगलं आहे याच्यावरती मी स्वतः जाऊन व्हिडिओ केलेले होते, त्याचा पुरस्कार केलेला होता. पण आता जेव्हा हा अतिरेक झाला आणि एवढं केल्याच्या नंतर सुद्धा ही जी विकृत मानसिकता आहे भारत विरोधी, त्याला पाठिंबा देणारे परत इथलेच लोक आहेत. एक लक्षात घ्या, बाहेरून आलेले जे आतंकी आहेत त्यांच्याबद्दल काही मुद्दाच आलेले नाही, त्यांच्यावरती कारवाई होईल. उद्या ते जिवंत जेव्हा पकडतील तेव्हा फासावर चढतील म्हणा, किंवा बाकीचे प्रत्यक्ष किंवा गोळी घालून मारले जातील, ते सगळं वेगळं. त्यांना पाठिंबा देणारे शेकडो लोक आज सुद्धा काश्मीरमध्ये आहेत, भारतामध्ये त्यांची बाजू घेणारी लोक आहेत. हे फार भयानक आहे. जेव्हा ही अशी मांडणी आम्ही पहलगामच्या नंतर करायला लागलो, माझे काय अतिशय सुबुद्ध, चांगले, व्यवस्थित विचार करू शकणारे मुस्लिम मित्र असं म्हणालेत की अब ऐसा कैसा होगा, क्या होगा. म्हणलं आता ही तुमची जबाबदारी आहे. आतापर्यंत आम्ही टोकाला जाऊन काय, टोकाच्या पलीकडे जाऊन सुद्धा सातत्यानं ह्याचं समर्थन केलेलं होतं. काश्मीरी मुसलमानांच्या बाजूनं आम्ही स्वतः होतो. तिथे सगळ्या सर्वसामान्य भारतीयांनी काय, जगभरातल्या पर्यटकांनी तिथे जाऊन आपले पैसे खर्च करून तिथल्या अर्थव्यवस्थेला गती देऊन हे सिद्ध करून दाखवलं होतं की आमचे हेतू विशुद्ध आहेत, चांगले आहेत म्हणून. एवढं केल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्ही पहलगामला अशा पद्धतीनं हल्ले करून 27 निरपराध पर्यटकांना मारणार असाल, तर आता ह्याच्यावरची तीव्र प्रतिक्रिया बाकीचा जो सर्वसामान्य हिंदू आहे संपूर्ण भारतातला, तो देणारच. त्याच्यामध्ये काश्मीरवरती बहिष्कार असो, मुस्लिम विक्रेत्यांवरती बहिष्कार असो, मुस्लिम दुकानदारांवरती बहिष्कार असो. आता ही स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या, स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणून घेणाऱ्या मुसलमानांचीच जबाबदारी आहे की त्यांनी आता हे सिद्ध करावं. ही आता जबाबदारी उरलेल्या हिंदूंची राहिलेली नाही. तुमच्यावरती आता जबाबदारी आहे की इतका तुम्हाला मैत्रीचा हात पुढं केल्याच्या नंतर तुम्ही जर पहलगामची थप्पड आमच्या तोंडावरती मारणार असाल तर तुमचा नायनाट सगळ्याच पद्धतीने प्रशासन प्रशासनाच्या पातळीवरती करेल, सैन्यदल सैन्यदलांच्या पातळीवरती करतील, राज्यकर्ते राज्यकर्त्यांच्या पातळीवर करतील, सामाजिक पातळीवरती सर्वसामान्य लोक करतील, सांस्कृतिक पातळीवरती, आर्थिक पातळीवरती, प्रत्येक पातळीवरती आता हा जो संघर्ष आहे तो तीव्र होणारच. त्याचा एक परिणाम म्हणजे शिवपुत्र संभाजी ह्या नाटकाच्या मध्ये प्रमुख भूमिका असलेल्या अमोल कोल्हेवर टाकलेला लोकांनी बहिष्कार. शिवपुत्र संभाजी ह्या त्या नाटकाबद्दल काही म्हणणं नाही, दुसऱ्या कोणी तो प्रयोग करावा, लोक त्याला प्रचंड प्रतिसाद देतील. सावरकरांचा चित्रपट ज्या पद्धतीनं चालला, छावा चित्रपट ज्या पद्धतीनं चालला, हे महानाट्य दुसऱ्या कोणी करावं, बिलकुल लोक त्याला प्रतिसाद देतील. छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे. पण तुम्ही जे ढोंगी आहात, जे तेव्हा तसे वागले होते, प्रत्यक्ष संसदेमध्ये तुम्ही वक्फच्या विरोधामध्ये मतदान केलेलं, पहलगामवरती तुमच्या सगळे वक्तव्य संशयास्पद आहेत, तेव्हा ह्या पद्धतीच्या रोषाला तुम्हालाच नाही, जो कोणी ह्या पद्धतीचं काही कृती करेल त्याला रोषाला समोर जावंच लागणार. त्याच्यावरची ही उसंतवाणी. संभाजींवरचे महानाट्य रद्द, कोल्हे कुई भद्द वाजत असे. वकफ विरोधात केले मतदान, नव्हते का भान तेव्हा याचे. औरंग्याचे प्रेम पुरोगामी वाणी, शिवपुत्र गाणी नाटकात. जनतेने मग केला बहिष्कार, नाटकी प्रकार झाला ऐसा. हिंदू अस्मितेला तुडवेजो पायी, खपणार नाही मातीतया. वैधच मार्गाचा अवलंब करू, बाटग्यांना सारू दूर आता. कांत म्हणे शोधा बाटगे गोचिड. कांत म्हणे शोधा बाटगे गोचिड, नष्ट करा कीड आतलीही, नष्ट करा कीड आतली. ज्या पद्धतीने हे सगळे पुरोगामी स्पष्ट समोर दिसत असताना सुद्धा धडधडी डोळ्या देखत 27 लोकांची हत्या केल्याच्या नंतर सुद्धा यांच्या डोळ्यावरचा हिरवा पडदा जर दूर जाणार नसेल तर सर्वसामान्य लोक बहिष्कार करून हा पडदा दूर काय पूर्णपणे टराटरा फाडून फेकून देतील. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. चर्चा करायची, समजून सांगायची, लेख लिहिण्याची आता वेळ शिल्लक राहिलेली नाही.
ज्या पद्धतीने काय म्हणता येईल त्याला टोकाला जाऊन काय, टोकाच्या पलीकडे जाऊन काय, सगळ्या मर्यादा ओलांडून पाकिस्तानने ही जी विकृती पोचलेली आहे भारत विरोधातली, हिंदू विरोधातली, तिला चोख आणि कडक उत्तर मी म्हणलं ना की ज्या पद्धतीनं सैन्य तर दिलंच, पण सर्वसामान्य लोक त्यांच्या पद्धतीनं दिल्याशिवाय राहणार नाही. इथेच थांबूया. धन्यवाद.